नागरिक शास्त्राच्या पुस्तकात जेव्हा पहिल्यांदा राज्यसभा लोकसभा शिकलो तेव्हा लोकसभेतल्या जागा सांगितलेल्या असायच्या. 543+2 अधिक 2 असं वेगळं मेन्शन केलेलं असायचं. या 2 जागा असतात अँग्लो इंडियन लोकांसाठी. तेव्हा अभ्यासापुरतं आकडा पाठ केला खरा, पण आता प्रश्न पडला की कोण होते हे अँग्लो इंडियन्स? लोकसभेत त्यांना राखीव जागा का दिल्या? आपल्या देशात त्यांचं स्थान काय आणि त्यांचा इतिहास काय सांगतो? या व्हिडिओतून जाणून घेऊ. नमस्कार, मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलफिरू. या कम्युनिटी मधली काही फेमस उदाहरणं सांगायची म्हणजे रस्किन बॉन्ड, डायना हेडेन, रॉजर बिनी ही काही उदाहरणं आहेत. अँग्लो इंडियन कम्युनिटीचा इतिहास सुमारे 200 वर्ष जुना आहे. भारताच्या संविधानात आर्टिकल 366 मध्ये असं लिहिलं गेलंय की अन अँग्लो इंडियन इज अ पर्सन बॉर्न ऑर लिव्हिंग इन इंडिया हुज फादर ऑर एनीवन इन द मेल ब्लड लाईन वॉज ऑफ युरोपियन डिसेंट. म्हणजेच अँग्लो इंडियन म्हणजे असा व्यक्ती ज्यांचे वडील किंवा त्यांच्या पुरुष वंशावळीतील कोणीतरी एक युरोपियन होते. आपल्याला अजून एक प्रश्न असा पडतो की अँग्लो इंडियन्स या कम्युनिटीची भारतात नेमकी संख्या किती आहे? तर हा आकडा निश्चित असा नाहीये. तरी 2011च्या जनगणनेनुसार आपल्या देशात साधारणपणे 296 अँग्लो इंडियन्स राहतात. पण या कम्युनिटीतल्या लोकांना हा आकडा मान्य नाही. त्यांच्या मते ही संख्या आजही 3.5 लाख आहे. आणि जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा हा आकडा जवळजवळ 20 मिलियन म्हणजेच 2 करोड इतका होता. अँग्लो इंडियन कम्युनिटीचे लोक भारतभर पसरलेले आहेत, पण त्यांची सर्वाधिक संख्या कोलकात्यात होती. कारण कोलकाता हे 1911 सालापर्यंत ब्रिटिश ऑफिसर्सचं राहण्याचं ठिकाण होतं. तिथे ब्रिटिशांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य असायचं. आता बघूया की या कम्युनिटीची सुरुवात केव्हापासून झाली. तर ही गोष्ट आहे 1600च्या काळातली. ईस्ट इंडिया कंपनी पहिल्यांदा भारतात आली तेव्हा भारतात काही फॅक्टरी सुरू झाल्या. एक फॅक्टरी आंध्र प्रदेशात होती, एक सुरतमध्ये होती, तर एक फॅक्टरी तेव्हाच्या मद्रास म्हणजे आताच्या चेन्नईमध्ये होती. या फॅक्टऱ्यांमध्ये काम करण्यासाठी अनेक ब्रिटिश लोकांना भारतात बोलवलं जात असे. त्यामुळे अनेक ब्रिटिश तरुण भारतात येऊन सेटल होत असत आणि इथेच आपलं करिअर घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असत. तेव्हा मद्रास हे शहर ट्रेडिंगसाठी बेस्ट समजलं जायचं. आता तिकडून आलेली यंग पोरं इथे येऊन सेटल होणार म्हणजे त्यांच्या लग्नाचं पण जमून यायला पाहिजे. पण इथे विषय काय व्हायचा, तर ब्रिटिश महिला काही भारतात यायला तयारच व्हायच्या नाही. कारण 1600च्या काळात युके वरून भारतात यायचं किंवा भारतातून युकेला जायचं हा प्रवास फार काही सोपा नव्हता. त्यामुळे ब्रिटिश महिलांचं भारतात येण्याचं प्रमाण त्या काळी खूप कमी होतं. मग या ब्रिटिश यंग पोरांनी पोर्तुगीज आणि फ्रेंच महिलांसोबत लग्न करायला सुरुवात केली. त्यावेळी दक्षिण भारतात या फ्रेंच आणि पोर्तुगीजांच्या वस्त्या होत्याच. पण इथे अजून एक प्रॉब्लेम असा झाला की आपल्या धर्मात कशा अनेक जाती आहेत, उपजाती आहेत, पंथ आहेत, तसं ख्रिश्चन धर्मातही होतं. म्हणजे या फ्रेंच आणि पोर्तुगीज महिला होत्या रोमन कॅथलिक पंथाच्या आणि ब्रिटिश पोरं होती प्रोटेस्टंट पंथाची. आणि या दोन पंथांमध्ये सुद्धा त्या काळी भांडण होती. त्यांच्या आपापसातल्या वादाला इंग्लिश रिफॉर्मेशन असं म्हणतात. या वादामुळे ईस्ट इंडिया कंपनीला या दोन पंथात होणारी लग्न मान्यच नव्हती. मग त्यानंतर युके मधून आलेल्या ब्रिटिश पोरांनी भारतीय स्थानिक मुलींशी लग्न करायला सुरुवात केली. ईस्ट इंडिया कंपनीला हा पर्याय मात्र मान्य होता. फक्त मान्यच नाही तर त्यांना हा पर्याय इतका आवडला की त्यांनी 1687 साली एक नवीन पॉलिसीच काढली. एका ब्रिटिश ऑफिसरने भारतीय महिलेशी लग्न केलं आणि त्यांना मूल झालं तर 5 रुपयांचं बक्षीस मिळणार अशी ती पॉलिसी होती. त्यांना होणाऱ्या मुलांना त्या काळी युरोपियन्स आणि एशियन्स एकत्र करून युरेशियन्स असं म्हटलं जायचं. हळूहळू संख्या वाढायला लागल्याने त्यांची एक कम्युनिटी तयार व्हायला लागली, त्यांचा एक समाज तयार झाला आणि आज आपण या समाजालाच अँग्लो इंडियन समाज म्हणून ओळखतो. 1800च्या काळात अँग्लो इंडियन समाजाची खूप भरभराट व्हायला सुरुवात झाली. एकतर लग्नातच ब्रिटिश शासनाकडून बक्षीस मिळत होतं, त्यामुळे आर्थिक सुबत्ता होती. शिवाय या समाजातले बरेचसे लोक आर्मी आणि नेव्ही मध्ये सुद्धा काम करणारे होते. 1800च्या शेवटाला तर हा समाज इतका पॉप्युलर झाला आणि त्यांची संख्या इतकी वाढली की भारतात राहणाऱ्या इंग्रजांपेक्षाही अँग्लो इंडियन्स भारतात जास्त होते. पण याचा परिणाम असा झाला की अँग्लो इंडियनची वाढणारी लोकसंख्या आणि त्यांची होणारी भरभराट ब्रिटिशांच्या डोळ्यात खूप यायला लागली. त्यांना असं वाटायला लागलं की असंच जर होत राहिलं तर अँग्लो इंडियन लोक त्यांच्याही पेक्षा अधिक वरचढ ठरायला लागतील. मग त्यांनी काही नियम काढले. 1786 साली एक नियम असा बनवला गेला की या समाजाची जी मुलं आहेत त्यांच्या वडिलांचं जर निधन झालं तर ही मुलं शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ शकत नाहीत. शिवाय अजून एक नियम असा बनवला गेला की ब्रिटिश आर्मी नेव्ही मध्ये अँग्लो इंडियन समाजाच्या मुलांना प्रवेश मिळणार नाही. जितके पण या समाजाचे लोक ब्रिटिश आर्मी मध्ये काम करत होते त्या सगळ्यांना त्यांच्या पोझिशनवरून निलंबित करण्यात आलं, त्यांना काढून टाकण्यात आलं. त्यानंतर 1825 साली या समाजाचे काही लोक एकत्र आले आणि त्यांनी एक पेटिशन काढलं.
समान हक्कांसाठी. यातच होते JW रिकेट, जे 1830 साली इंग्लंडला गेले, ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये जाऊन लढले आणि त्यांना यशही आलं. त्यावेळी एक नवीन क्लॉज ऍड केला गेला, ज्यात असं म्हटलं होतं की ऑल पर्सन्स रिगार्डलेस ऑफ बर्थ और कलर वर एंटायटल जॉब्स इन द सिव्हिल अँड मिलिटरी सर्व्हिसेस इन इंडिया. म्हणजेच काय, तर अँग्लो इंडियन समाजाला भारतातल्या सिव्हिल आणि मिलिटरी सर्व्हिसेसमध्ये सहभागी होण्याची मुभा देण्यात आली. पुढे मग या समाजाने भारतातल्या अनेक सेक्टर्समध्ये काम करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ ICSE बोर्ड तुम्हाला ऐकून माहितीच असेल. 1958 साली हे बोर्ड सुरू केलं अँग्लो इंडियन समाजाच्या फ्रँक अँथनी यांनी. पण शिक्षण क्षेत्रात अँग्लो इंडियन कम्युनिटीचं योगदान खूप आधीपासूनच होतं. म्हणजे अँग्लो इंडियन समाजातल्या लोकांची इच्छा अशी असायची की आपल्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये चांगल्या इन्स्टिट्यूट्समध्ये शिकता यावं. त्यावेळी त्यांचं वास्तव्य मद्रास आणि कोलकातामध्ये जास्त असल्याने त्यांच्यातर्फे तिथे अनेक शाळा आणि कॉलेजेस उभारण्यात आली. गेनार्ड स्कूल, ला मार्टिनेज स्कूल, सेंट झेवियर्स कॉलेज या सगळ्या शाळा आणि कॉलेजेसची सुरुवात ही अँग्लो इंडियन समाजानेच केली होती. आज ही नावं शिक्षण क्षेत्रात खूप मोठी नावं समजली जातात. आधी या इन्स्टिट्यूट्स फक्त या समाजापुरत्याच मर्यादित होत्या, पण कालांतराने त्या सगळ्यांसाठी खुल्या केल्या गेल्या. शिक्षणासोबतच रेल्वे सेक्टरमध्ये सुद्धा अँग्लो इंडियन समाजाने बरीच कामगिरी केली. ऑल इंडिया असोसिएशन फॉर अँग्लो इंडियन्स नुसार 1921 साली जवळजवळ 11,000 अँग्लो इंडियन्स रेल्वेत कामाला होते. 1947 साली म्हणजेच भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा 20 मिलियनच्या आसपास अँग्लो इंडियन्स भारतात राहत होते. त्यावेळी त्यांनी भारतीय संस्कृती आत्मसातही केली होती. पण ब्रिटिशांनी सुद्धा त्यांची अनेक प्रकारे मदत केली होती. जर ब्रिटिश भारत सोडून गेले तर भारतीय जनता आपल्याला स्वीकारेल का, याची थोडीफार भीती या समाजात होती. त्यामुळे या समाजातले अनेक लोक तेव्हा भारत सोडून UK, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी स्थायिक झाले. मात्र काही जण भारतातच राहिले आणि यातलेच एक होते फ्रँक अँथनी. फ्रँक अँथनी यांनी अँग्लो इंडियन्स आणि इतर अनेक मायनॉरिटी ग्रुपसाठी रिझर्वेशनची सोय लावण्यात खूप मोठं योगदान दिलं, आवाज उठवला. आतापासून 10 वर्षांनी आरक्षणाचे नियम तसेच ठेवायचे की नाही हे पाहता येईल, पण स्वातंत्र्याच्या काळात मात्र मायनॉरिटी कम्युनिटीजना हे आरक्षण मिळणं खूप महत्त्वाचं ठरतं, असं त्यांनी म्हटलं. आणि या सगळ्या कारणांमुळे संविधान सभेत आर्टिकल 331 ऍड केलं गेलं आणि लोकसभेत अँग्लो इंडियन्ससाठी 2 जागा राखीव ठेवण्यास सुरुवात झाली. या 2 राखीव जागांसाठी आपल्या देशाचे राष्ट्रपती 2 अँग्लो इंडियन लोकांना निवडायचे आणि मग 545 जागा भरायच्या. पण 2020 सालच्या जानेवारी महिन्यात आता या समाजाची भारतात उरलेली संख्या फार कमी आहे असं म्हणून हा कोटा हटवला गेलाय. फ्रँक अँथनी यांना अँग्लो इंडियन समाजासाठीच्या त्यांच्या योगदानामुळे या समाजात खूप मोठं स्थान दिलं गेलं. ते नेहमी असं म्हणायचे, द मोर वी लव्ह अँड आर लॉयल टू इंडिया, द मोर इंडिया विल बी लॉयल टू अस. तर हा होता अँग्लो इंडियन कम्युनिटीचा इतिहास. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडू चॅनल पाहत रहा.